आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विकसित भारत आणि महाराष्ट्राचे ध्येय डोळ्यापुढे ठेवून तयार झालेला विकसित नागपूर 2047 हा दीर्घकालीन, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास आराखडा हा केवळ दस्तऐवज राहणार नाही, तर राज्य सरकारच्या वतीने या आराखड्यातील प्रत्येक घटक आणि रणनीतीवर कालबद्ध पद्धतीने काम केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा या संस्थेच्या वतीने नागपूर विभागाच्या शाश्वत विकासाच्या रणनीतीवर आधारित कार्यशाळेच्या समारोपाच्या सत्रात बोलताना काल दिली. विकसित नागपूर 2047चा आराखडा पूर्ण विचारांती तयार झालेला असून तो अतिशय वास्तववादी आहे, असा अभिप्रायही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते GIS मित्रा या ॲपचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. ग्रामविकासासाठी एक सक्षम लोकाभिमुख यंत्रणा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निर्माण केली आहे. ज्या गावात जे अधिक उत्तम होऊ शकेल आणि जे सर्व गावकऱ्यांच्या हिताचे असेल अशी विकास कामे, लोकाभिमुख निर्णय ग्रामपंचायत, पंचायत समितीमार्फत अभिप्रेत आहेत. विकास कामात भविष्यातील वेध लक्षात घेऊन जलव्यवस्थापनापासून कृषी, शेतकरी, शिक्षण, आरोग्य यावर विकास आराखड्यात भर देण्यात यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नरखेड इथं आयोजित ग्रामविकास योजना आणि पंचायत समिती आढावा बैठकीत काल बोलताना केले. वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने 13 फेब्रुवारी रोजी या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार वाशिम येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न 430 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गोंदिया शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा येथील प्रसिद्ध असलेले प्राचीन पंचमुखी शिवमंदिर हे 270 वर्षे जुने प्राचीन काळातील शिवमंदिर आहे. या मंदिरात असलेल्या शंकराच्या पंचमुखी पिंडेच्या दर्शन घेण्यासाठी भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त रात्री 12 वाजल्यापासून मोठी गर्दी केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाभरात शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असून अकोला शहरातील शिवशंकर मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. अकोला शहराचे आराध्य दैवत राजेश्वर मंदिरात शिवलिंगाची आकर्षक सजावट करण्यात आली असून रुद्राभिषेक, भस्म आरती, जलाभिषेक तसेच सुकामेवा आणि हलव्याने शिवलिंगाचा शृंगार केला आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. कोलंबो इथं आयोजित हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं बातमीपत्र 11:58 प्रसारित होईल. नमस्कार.